नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रात सध्या दिवस जे आहेत ते वेगवेगळ्या मोर्चांचे आहेत, वेगवेगळ्या मागण्यांसाठींचे मोठे बहुसंख्येनं मोर्चे निघतायत. त्याच्या शिस्तबद्धतेची पण चर्चा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात होतीये. पण काल औरंगाबादमध्ये जवळपास 8 वर्षांनी मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत होती. जवळपास 21 वेगवेगळ्या संघटनांचे मोर्चे वेगळ्या वेगळ्या मागण्यांसाठी निघाले आणि यात एक मोर्चा होता तो शिक्षकांचा. पण काय असं झालं की या मोर्चाला हिंसक वळण लागलं, लाठीमार करावा लागला आणि एका पोलिसाचा याच्यामध्ये मृत्यू सुद्धा झाला. या निमित्तानं विनाअनुदानित शाळांचा प्रश्न जो आहे हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. अनेक वेळा आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, अनेक वेळा आंदोलनं चालली आहेत, अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून. पण पुन्हा हा प्रश्न चर्चेला आलेला आहे की विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित ज्यात काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वर्षानुवर्ष रखडलेले पगार, त्यांच्या मागण्या आणि परिणामी इतकं आक्रमक होणं की शेवटी या आंदोलनामध्ये एका पोलिसाचा मृत्यू होणं, या वळणावर हे आंदोलन का आलं आहे. जर या प्रश्नाला काही उत्तर आहे तर ते नेमकं काय आहे हेच आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यावर चर्चा करण्यासाठी आहेत विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मुख्य प्रवर्तक भगवानराव साळुंके, जे स्वतः शिक्षक आमदार होते अनेक वर्ष, 2014 पर्यंत, अगदी अलीकडेपर्यंत. त्याचबरोबर शिक्षक आमदार विक्रम काळे आहेत, मराठवाड्यातून राष्ट्रवादीचे आहेत ते, आणि त्यासोबत तेही काल तिथं औरंगाबादमध्ये होते. त्यासोबतच श्रीकांत उमरीकर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. या विषयावर त्यांनीही लेखन मतप्रदर्शन केलेलं आहे, ते आपल्यासोबत आहेत. आणि सोबतच कायम शिक्षण या विषयावर आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणारे हेरंब कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. सुरुवातीला विक्रम काळेंकडे जाऊयात. विक्रम काळे, वास्तविक असं काय तिथं काय घडलं? 21 वेगवेगळे मोर्चे आले होते, वेगळी एक मंत्रिगटाची समिती तिथं स्थापन करण्यात आली होती की या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची निवेदनं ते घेतील. पण केवळ शिक्षकांचा मोर्चा, असं नेमकं काय घडलं की एवढ्या प्रकरणापर्यंत गेला? लाठीचार्ज, दगडफेक, एवढं सगळं प्रकरण वाढलं, एका पोलिसाला जीव गमवावा लागला. विक्रम काळे. काल अतिशय शांतपणाने महाराष्ट्रातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना नियमाप्रमाणे जे अनुदान जाहीर केलंय ते देण्यात यावं. 19 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये ज्या काही जाचकाठी टाकलेल्या आहेत त्या जाचकाठी रद्द कराव्यात आणि प्रचलित नियमानुसार अनुदान देऊन या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद करून वेतन सुरू करावे, या मागणीसाठी लोकशाही पद्धतीने अतिशय शांत मोर्चा काढलेला होता. 4 तासापासून हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी दिलेल्या स्थळी बसलेले होते. कुठलाही गडबड गोंधळ त्या ठिकाणी नव्हता. जेव्हा आमच्या शिक्षकांचे प्रतिनिधी निवेदन देण्यासाठी जेव्हा त्यांना आत बोलावलं गेलं, जिथं निवेदन स्वीकारणार होते मंत्री महोदय, त्या ठिकाणी गेल्यानंतर शिक्षण मंत्रींनी निवेदन स्वीकारलं नाही, मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारलं नाही, दुसऱ्याच मंत्र्यांनी त्या ठिकाणी निवेदन स्वीकारलं. एकतर त्या ठिकाणी चूक झाली. वास्तविक त्या प्रतिनिधींना शिक्षण मंत्र्यांनी भेट देणं गरजेचं होतं, मुख्यमंत्र्यांनी भेट देणं अपेक्षित होतं, पण तसं त्या ठिकाणी झालं नाही. पण विक्रमराव, त्यामुळे जवळपास 21 वेगवेगळे मोर्चे काल तिथे 21 वेगवेगळे मोर्चे तिथे येणार होते. त्यासाठी एक समिती, मंत्रिगटच तयार केला गेला होता ही निवेदनं घेण्यासाठी. असं असतानाही आक्रमक होणं काय गरजेचं झालं? आणि तुम्ही म्हणताय की व्यवस्थित शांततेत चालला होता, पण जी दृश्य आता सगळीकडे समोर येत आहेत, कालपासून टेलिव्हिजनवर सगळीकडे चालतायत, ती तर काही शांततेची वाटत नाहीये. त्याच्यामध्ये काय दगडफेकाफेकी पण दिसते आहे. काही ठिकाणी रेकॉर्डिंगमध्ये असे आवाज पण आले की ती भाषा सुद्धा, जर ते शिक्षक असतील तर त्यांना शोभणारी वाटत नाही ती. आणि दुसरी गोष्ट, मग जर ते शिक्षक नव्हते, ते जर शांततेत होते, तर बाकी कोणी तिथं माथे फिरू या मोर्चामध्ये शिरले होते आणि काही उधळायचा प्रयत्न झाला का, असं आपल्याला वाटतं का? बिलकुल. आमचे शिक्षक अतिशय शांतपणाने होते. जेव्हा ते निवेदन देऊन परत आले तेव्हा ते आपल्या गावाकडे निघायच्या या हेतूने मोर्चा परत निघण्याच्या तयारीने उठले. पोलिसांचा समज झाला की हे आता पुढे जात आहेत आणि अचानकपणाने हा लाठी हल्ला त्या ठिकाणी सुरू झाला आणि एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. वास्तविक पाहता 4 तास तिथं शिक्षक असल्यामुळे कुठलाही गोंधळ करण्याच्या हेतूने ते शिक्षक आलेले नव्हते, कुठलाही अनुचित प्रकार करण्याच्या हेतून आमचे शिक्षक आलेले नव्हते. तेच विचारतो, रेकॉर्डिंग मध्ये जी भाषा वापरली जाते आहे, चूक आहे. कोण होते ते? कोणी बाहेरनं आले होते का? तिथं हा 4 ते 5 हजार शिक्षकांचा मोर्चा होता. राज्यातल्या विविध जिल्ह्यातून शिक्षक आलेले होते. अशा पद्धतीने साहजिकच एवढ्या मॉब मध्ये बाहेरून कुणी घुसून
असा अनुचित गालबोट लावण्याचा प्रकार केला का याची सुद्धा चौकशी पोलिसांनी त्या ठिकाणी केली पाहिजे. आता एकीकडं ठीक हरकत नाही, याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि आज मला वाटतं बबनराव लोणीकरांच्या समितीने अहवाल पण दिलेला आहे. हरकत नाही, आपला मुद्दा हा नाहीच आहे. आपण परत मूळ विषयावर येऊया, ज्यासाठी सगळे मागण्या सगळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून करतात. आणि हे मान्य आहे की 15 ते 20 वर्षांपासून यांचे पगार रखडलेले आहेत. आणि हा विनोदानुदानित शाळांचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा बनलेला आहे, जो त्याचं उत्तर सापडत नाही. वेळ कमी, आपण ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात या बाकीच्या तपशिलामध्ये जाण्यापेक्षा. भगवानराव, आपणही आमदार होतात, विक्रम काळे आमदार आहेत, त्यांचा पक्ष इतके वर्ष सत्तेमध्ये होता, त्यावेळेस हा प्रश्न तयार झाला. 2001 मध्ये कायम हा शब्द काढतो अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र गेलं आणि कोर्टामध्ये सगळं हे झालं. आपला पक्ष आता सत्तेवर आहे, एका सरकारकडून दुसऱ्या सरकारकडे टोलवलं जात आहे. या प्रश्नाला खरंच काही उत्तर आहे का? केवळ शिक्षकांचा जो खूप मोठा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये परत विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या वर्गाशी जोडलेलं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक सरकार प्रत्येक पक्ष त्यांचा केवळ वोट बँक म्हणून उपयोग करतं, या प्रश्नाला खरंच उत्तर आहे का? हा प्रश्न अगदी अलीकडेच तीव्र रूप घ्यायला लागला. खरं तर 26 नोव्हेंबर 2001 त्यावेळच्या शासनानं मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन कायम अनुदान शब्द रूढ केला. तो 20 जुलै 2009 तो कायम शब्द निघाला. 15 नोव्हेंबर 2011 मूल्यांकनाचा GR निघाला. या शाळांचं मूल्यांकन झालं. विसर्जित झालेलं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार त्यांना काही देऊ शकलं नाही. त्यांनी या निकषपत्र केल्या, इथपर्यंत झालं. त्या शिक्षकही नाराज झाले. दरम्यान भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार आता सत्तेवर आलं. आता या सत्तेवर आल्यावर यांनी शासनाची तरतूद करतो, अनुदान देतो असा शब्द दिला. त्यांची जवळजवळ 2.25 वर्ष यात गेली. परंतु गेल्या 19 सप्टेंबरला त्यांनी पावसाळी अधिवेशनात दिलेला शब्द खरा करायचं ठरवलं आणि 19 सप्टेंबरला GR काढला. त्यांनी 143 कोटीची तरतूद केली, 1628 शाळा वगैरे टप्प्यामध्ये मान्य केलं. पण त्यामध्ये 2 गोष्टी शिक्षणाचा क्षोभ वाढवणाऱ्या होत्या. एक बाब अशी होती की आम्ही 20% देऊ, पण पुढे 40-60 देण्याचा उल्लेख स्पष्ट नव्हता किंवा पुढे विचार केला जाईल, तो राग वाढवणार होता. कारण आतापर्यंत अनुदान देत असताना पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, 60% असं धोरण आहे. ती यावेळेला छेद दिला गेला ही गोष्ट शिक्षणाला फार खटकणारी होती. बाब नंबर 1. आणि बाब नंबर 2, या जुन्या शाळा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 23,000 शाळा आहेत. या 23,000 शाळांना बायोमेट्री नाही, पण या शाळांना मात्र बायोमेट्री लावली जाते. मग आम्ही 15 वर्ष विनावेतन काम करतो आहे आणि आमच्या मग बायोमेट्रीचं शुल्क काष्ट लावता. आम्ही शाळा खडू नाही, फळा नाही अशात काम करतोय आणि हे तुम्हाला दिसून असं का वागताय, हा क्षोभाचा दुसरा मुद्दा होता. आणि म्हणून शिक्षक संतप्त झाले होते. 19 तारखेला GR काढला. आम्ही 24 तारखेला पुण्यामध्ये सगळे बसलो आणि याच्यावर मग शिक्षण मंत्र्यांशी भेटायचं, चर्चा करायची आणि मग पुढची कृती करायची ठरलं. काही मंडळी भेटली, पण त्यातून समाधानकारक न झाल्यामुळे कालचा मोर्चा निघाला आणि हे अघटित घडलं. हा हे गोष्ट लक्षात. हेरम कुलकर्णींकडे भगवानराव चुकीचं बोलतायत. बोला काळे पूर्ण करा. भगवानराव चुकीचं बोलतायत, मला बोलू द्या. भगवानराव चुकीचं बोलतायत. भगवानराव सुद्धा माझ्या बरोबर सहकारी बोला, आम्ही एकत्र काम केलंय. त्यांचं पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे. त्यांचं पक्षाचं सरकार सत्तेवरती आहे. आघाडी सरकार होतं तेव्हा ज्या शाळा पात्र ठरल्या त्यावरचे सर्व शिक्षक कर्मचारी 100% वेतन घेतात. त्यांना अनुदानाची तरतूद त्या सरकारनं केली. आता हे सरकार सत्तेवरती आलंय आणि सत्तेवरती येऊन 6 अधिवेशनं झाली. आश्वासनाच्या पलीकडे या शिक्षकांना या सरकारनं काही दिलं नाही. आता भगवानरावनी इथं सांगितलं आपल्या सगळ्यांच्या समोर टीव्हीवरती की कालच्या 19 तारखेच्या GR मध्ये तरतूद केली. त्या GR मध्ये 5 रुपयाची सुद्धा तरतूद या सरकारने त्या ठिकाणी केली नाही. 10वीचा निकाल 100% लागला पाहिजे अशी जाचकाट टाकली. जी बोर्डाची परीक्षा असते दरवेळेस 100% निकाल लागू शकत नाही. आमचे शिक्षक प्रयत्न करतात, कधी कधी तो निकाल 100% लागतो सुद्धा, परंतु सलग 3 वर्ष आपण मूळ मुद्द्यावर यावात. आपण मूळ मुद्द्यावर यात. काळेंचं म्हणणं आहे की जे काही केलं ते मागच्या सरकारने केलं. भगवानराव, आपल्या सरकारने म्हणजे भाजप सरकारने काही केलं नाही आणि केवळ सांगितलेलं आहे ज्या वाटण्याच्या अक्षता लावल्या. नाही, त्यांच्या बोलण्यामध्ये एक ते दुर्लक्ष करतायत. कदाचित राजकीय प्रेमापोटी ते बोलत असतील. मला ते बोलू चालणार नाही, कारण शिक्षकांचा नेता म्हणून मी काम करतोय आणि शिक्षक मतदारसंघाची बहुतेक निवडणूक पण आली आहे लवकर, त्यामुळे ते बोलताना समजू शकतो. मूळ प्रश्न असा की यांनी तरतूद केलेली आहे, GR काढलेला आहे.
GR मध्ये मग ती निधी केव्हा मिळणार, त्यात काय असणार, त्याचा कदाचित दुसरा GR निघू शकेल, कृती कार्यक्रम ठरेल, त्यात तो विषय फार गंभीर नाही. प्रश्न असा की त्या जाचकाठी हा संतापाचा विषय झाला, त्यातून मोर्चा निघाला आणि मोर्चा निघाल्यानंतर मोर्चातला दुसरा रागाचा मुद्दा होता. कालचा मोर्चा शिस्तबद्ध होता, ही गोष्ट खरी आहे. अगदी हाफ पॅन्ट घालून, खाकी हाफ पॅन्ट घालून, पांढरा शर्ट घालून शिक्षक आले होते. संयमाने 4 वाजे बसले. समोर दिसणारे दृश्य मात्र तशी दिसत नाही, दिसत शिस्तबद्ध नाही, ते शिस्तबद्ध नाही, ते ही गोष्ट खरी आहे. तर पण त्यात काय थोडासा हौसे-गौसेनं, थोडासा राग, संतोप हे सगळं आपण समजू शकतो. प्रश्न असा होता की 4 वाजेपर्यंत त्यांची मंत्र्यांची भेट झाली नाही, हा राग क्षोभ वाढण्याचा विषय होता. परंतु त्यावेळेच्या तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं कन्सुलिंग करून देणं, त्यानं हे काम कमी केलं आणि शिवाय अकारण त्यांच्यावर लाठीचार्ज करणं हे घडलेलं आहे. ठीक आहे, आपण हेरंब कुलकर्णींकडे जाऊयात. कुलकर्णी सर, दोघांनी आपापली मतं मांडली, पण केवळ हा नैमित्तिक प्रश्न आहे का? काल कोणी निवेदन घेतलं नाही, मुख्यमंत्र्यांनी घेतलं नाही, किंवा बायोमेट्रिक पद्धतीचे हे जे तात्पुरते आहेत, केवळ एवढ्यापुरता हा प्रश्न आहे का? हा प्रश्न 15-20 वर्षापूर्वी जुना जातो आणि परत त्या कायम विनाअनुदानित आणि विनाअनुदानित, आणि जर कायम असं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे तरी सुद्धा आता इतक्या वर्षांनी अनुदानाची मागणी का? हा जो एक मूळ प्रश्न आहे त्याच्याशी जाऊन भिडतो का? केवळ नैमित्तिक प्रश्नांवर, कालच्या या घटनेवर एवढा मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल का? हेरंब कुलकर्णी. खरं तर मागच जर जायचं असेल तर मी वसंतदादा पाटलांच्या विनाअनुदानित धोरणापासून सुरुवात करेन. याचं कारण असं की महाराष्ट्रातलं शिक्षण क्षेत्र आणि राजकारण हे दोन्ही नासवण्याचं काम या विनाअनुदानित धोरणानं केलेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे, तुम्ही जो उल्लेख केला की आज अशी परिस्थिती आहे की या मोर्चाच्या जे संतप्त झाले तर ते संतप्त का झाले याच्या खोलात आपण जायची गरज आहे. कारण 16 वर्ष जवळपास हे विनाअनुदानित पद्धतीनं हे जगतायत आणि या मुलांचे तपशील पाहिल्यानंतर खरोखर धक्का बसतो. माझ्याकडे एक सर्वेक्षण आहे. माझे एक मित्र शांताराम गजे यांनी 1069 शिक्षकांचं विनाअनुदानित सर्वेक्षण केलं. त्याच्यामध्ये 87% मुलं ही पहिल्या पिढीतली त्या घरातली शिकलेली आहेत. 93% शिक्षक हे अल्पभूधारक किंवा शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यानंतर 57% कुटुंबाच्या शिक्षकांकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे आणि 89% फक्त एकटेच नोकरी असलेले. या तपशिलाकडे मी या अंगाने पाहतो की राजकारण्यांचा खेळ झालेला आहे, संस्था चालकांचा खेळ झालेला आहे. परंतु याच्यामध्ये होरपळणारा हा जो सर्वसामान्य शिक्षक आहे, हा शिक्षक खऱ्या अर्थाने त्याची छळ होतोय. आज एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारे काही शिक्षक मी पाहिलेले आहेत. काही जण नोकरीत असताना मृत्यू पावलेले आहेत. काही शिक्षकांचं वय आज 50 वर्षापेक्षा जास्त झालंय. मी मूळ मुद्द्यावर येतो की तुम्ही जो प्रश्न विचारला की खरंच शासन यामधून मार्ग काढू इच्छितं का? बिरबल बादशाह जी गोष्ट आहे त्या बिरबल बादशाहच्या गोष्टीसारखं पोपट मेला आहे असं न सांगता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे कारण सांगणं, अशा प्रकारचे हे GR आहेत. मी काँग्रेस सरकारचाही 2012चा GR पाहिलेला आहे आणि आत्ताचाही GR पाहिलेला आहे. दोन्हीमध्ये मूल्यांकनाचे निकष इतके वाईट आणि इतके भयंकर आहेत की तुम्ही सुद्धा हसाल. 2012च्या मूल्यांकनामध्ये एक निकष काय होता की रेन हार्वेस्टिंगची सिस्टीम त्या शाळेला पाहिजे, कॉम्प्युटरची सुसज्ज लॅब पाहिजे, आरक्षणाचा पूर्ण कोटा तिथं भरलेला पाहिजे. आणि मी अतिशय गंभीरपणे सांगतो की अधिकाऱ्यांनी 2-2 लाख रुपये घेऊन या विनाअनुदानित शिक्षकांचं शोषण केलेलं आहे. आज सुद्धा जो 29 सप्टेंबरचा जो GR आहे, विक्रम काळेंनी ज्याचा उल्लेख केला, त्याच्यामधल्या अटी इतक्या जाचक आहेत की त्या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं जखमेवर मीठ सोडलं जातं की काय अशी परिस्थिती वाटते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संख्या जर 30 नसेल तर ती शाळा स्वयंसहाय्यता धरावी असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मुलांकडून फी घेऊन ती शाळा चालवावी असं हे म्हणतात. माझा आक्षेप खऱ्या अर्थानं आज आहे की एकीकडे 7वा वेतन आयोग देण्याची तुमची तयारी आहे. आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आहे की IAS आणि IPS असलेल्या अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग सरकारने न मागता महाराष्ट्रामध्ये लागू करून टाकला. आमदारांना 130 कोटी रुपये खर्च करून त्यांचं वाढीव वेतन तुम्ही मंजूर करून टाकलं. आमदारांना तुम्ही असं का करत नाही की आमदारांना एकदा निवडून आले तर 20% पेन्शन, दुसऱ्यांदा निवडून आले तर बरोबर. या हेरंबजी या तुलना बरोबरच आहे, या तुलना योग्यच आहेत. एका बाजूनी सगळ्या बाकीच्या शिक्षकांना, बाकी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग आणि सगळे वाढीव वेतन आणि आमदार आणि खासदारांचं पण ते वाढत असताना हे शिक्षक अनेक वर्ष त्यांना पगार मिळत नाहीये. त्यांचा मुद्दा बरोबरच आहे, पण हे व्यस्त प्रमाण सुरू कुठून झालं? आपण श्रीकांतरावांकडे जाऊया. श्रीकांतराव, तुम्ही
याच्यावर एक विस्तृत लेख लिहिला होता. हे व्यस्त प्रमाण झालं कुठून? म्हणजे एका वेळेस आपल्याला पटपडताळणीमुळे असं सगळं सत्य समोर आलं की विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, बऱ्याच ठिकाणी शाळा जास्त आहेत, अनेक ठिकाणी विद्यार्थी येत पण नाही, हजारांवर अशा शाळा आहेत. आणि त्याच वेळेस या विनाअनुदानित शाळांना परवानगी देत गेले. कदाचित त्या संस्था चालकांना माहीत पण होतं का की पुढे जाऊन अशी परिस्थिती येईल, पण त्या शिक्षकांना ते नोकरी देत गेले आणि परिणामी आज आपण अशा व्यस्त प्रमाणात आलो की हा प्रश्न सुटत नाहीये आणि वर्षानुवर्ष शिक्षक मात्र बिनपगारी त्याला काम करावं लागतंय. मयुरेश, तुम्ही सुरुवातीला एक शब्द वापरला होता, त्याच्यावरती मी येतो की सगळ्यात पहिल्यांदा 2001 मध्ये जेव्हा कायमस्वरूपी विनाअनुदानित धोरण आलं, त्यावेळी सगळ्या संस्थांनी आपल्याला मान्यता मिळत असताना एक हमीपत्र लिहून दिलेलं आहे. त्या हमीपत्रात असं दिलेलं आहे की आम्ही शासनाच्या कुठल्याही निधीवर अवलंबून राहणार नाही, बरोबर, आम्ही शाळा ही स्वतंत्रपणे चालवू. आणि हे असं लिहून दिल्यामुळे त्या संस्थेला मान्यता मिळाली. लक्षात घ्या, मी स्वतः अशा प्रकारची एक शाळा परभणीमध्ये चालवतो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा येतो तो नैतिकतेचा. या कुठल्याही शिक्षकांना, या कुठल्याही संस्थेला शासनाकडे पैसे मागायचा नैतिक अधिकारच मुळात नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की 2001 ला तुम्ही कायमस्वरूपी विनाअनुदानित धोरण ठरवता आणि 2009 मध्ये त्याच्यातला कायम शब्द काढता. मग हे 8 वर्ष तुम्ही काय करत होते? तुम्हाला माहित होतं की शासन पैसा देणार नाही, तरी सुद्धा तुम्ही ह्या संस्था का चालवल्या? हे अनैतिक आहे, हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की 2009 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की आरटीआय शिक्षणाचा हक्क सगळ्यांना आहे, 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी असं गृहीत धरलं की शासनाची ही जबाबदारी आहे. मग समजा जर शासकीय शाळांमध्ये पुरेशी संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची समाविष्ट करून घ्यायची त्यांची कपॅसिटी नसली असती तर तुम्ही खाजगी शाळा काढणं एका अर्थाने वैध ठरू शकलं असतं. पण शासनाच्या शाळेमध्ये जागा रिकाम्या आहेत, शासनाचे शिक्षक अतिरिक्त आहेत आणि तरी तुम्ही कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळा काढता, तिथे मुलांची भरती करता, शासनाच्या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीयेत, तुमच्याकडे तुम्ही हे करता आणि नंतर तुम्ही मग शासनाला जाऊन असं म्हणता की आता तुम्ही मात्र आम्हाला पैसे द्या. तर हे अनैतिक सुद्धा आहे, अवैध सुद्धा आहे. ठीक आहे, आपण तिसरा विक्रम मुद्दा मी आपण समोर ठेवतो विक्रम की 2013च्या पटपडताळणीमध्ये आपण येऊयात त्या मुद्द्यावर. अगोदर या प्रश्नाचं उत्तर श्रीकांतराव आपण विक्रम काळेंकडे घेऊयात. मला पूर्ण करू द्या फक्त की करा मला फक्त मुद्दा पूर्ण करू द्या की 2013च्या पटपडताळणीमध्ये की 14,000 शाळा ज्यांच्यामध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत आणि तरी तुम्ही त्या बंद नाही केल्या, कारण केवळ शिक्षकांचे पगार चालू ठेवावेत म्हणून चालू ठेवल्या. आजही शासनाकडे अतिरिक्त शिक्षक आहेत. म्हणजे एकीकडे शासनाच्या शाळेमध्ये शिक्षकांना पगार फुकट चालू आहेत आणि दुसरीकडे तुम्ही शाळा काढून म्हणता की आता आम्हाला पगार द्या. तर हे अनैतिक पण आहे आणि अवैध सुद्धा आहे. विक्रम काळे, जे प्रश्न श्रीकांतरावांनी विचारले त्याची उत्तर द्यायला हवीत, कारण संस्था चालकांना पण माहिती होतं का त्यावेळेस की पुढे जाऊन अशी परिस्थिती येणार आहे, शासनालाही माहित होतं, त्यामुळे ते अगोदर कायमस्वरूपी विनाअनुदानितला परवानगी देत राहिले आणि या दोघांनाही जवळपास भविष्य दिसत असताना सुद्धा या शिक्षकांचं आणि त्यांच्यासोबत त्या विद्यार्थ्यांचं पण भविष्याशी एका प्रकारे खेळ केला गेला नाही का, की समोर दिसत असून सुद्धा परत परवानगी देत राहिले. विक्रम काळे, संस्था चालक सुद्धा आणि सरकार राज्यकर्ते सुद्धा जे परवानगी देत राहिले. अगदी आता आपण मूळ मुद्द्यावर अगदी बरोबर आहे. आता आपला जो मूळ मुद्दा आहे तो या शाळांना अनुदान देण्यासाठीचा प्रश्न कसा सुटणार आणि तो सोडवायचा कसा. मला वाटतं आता सरकारने अंत पाहू नये. या राज्यात या अगोदरच्या सरकारनं ज्या शाळा दिलेल्या होत्या, ह्या सरकारनं सुद्धा काही शाळा दिलेल्या होत्या, त्या नियमानं दिलेल्या आहेत, त्या तपासणी करून दिलेल्या आहेत, त्याला काही निकष लावलेले होते त्याप्रमाणे दिलेल्या आहेत. आणि अनुदानावर पात्र होण्यासाठी सुद्धा शासनाने काही विहित अटी आणि शर्ती ठेवलेल्या होत्या, त्या पूर्ण करण्याचं काम ह्या सर्व शाळांनी केलेलं आहे. त्याचा आता शासन आदेश या शासनाने निर्गमित केलेला आहे. आता एकदा शासन आदेश निर्गमित केला तर ते कायद्यानं देणं बंधनकारक असतं. त्यामुळं ज्या शाळांचा शासनादेश निर्गमित झालेला आहे, ज्या वर्ग तुकड्यांचा शासनादेश निर्गमित झालेला आहे आणि ज्या शाळा मूल्यांकन करून शासन स्तरावर पात्र होण्यासाठी प्रस्ताव गेलेले आहेत, त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रस्ताव गेलेले आहेत, ते सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रस्ताव, शाळा वर्ग तुकड्यांचे प्रस्ताव अनुदानासाठी नियमाप्रमाणे या शासनानं घोषित करावेत आणि ज्यांना अनुदान पात्र आहे म्हणून घोषित केलेलं आहे त्यांना वेतनासाठी आर्थिक तरतूद करावी. कालच्या सुद्धा आता कुलकर्णी सर म्हटल्याप्रमाणे 19 सप्टेंबरच्या GR मध्ये तरतूद नाही. कृपा करून मी परत भगवानरावांना सुद्धा सांगू इच्छितो की तरतूद पैसे लागणार हे म्हटलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र तरतूद नाही. वेतन सुरू होऊ शकत नाही.
उद्या सुद्धा वेतन सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना वाटतं की हे कधी होणार. वारंवार सरकार आश्वासनं देत आहे, मात्र ठाम विश्वास त्या ठिकाणी बरोबर. देत पण नाही. पण मला परत वाटतं परत परत मुख्यमंत्री परत मला महोदयांनी विक्रमराव वाटतं की याच्याकडे आपण लक्ष मूळ घालावं. प्रश्नाला शिक्षण मंत्री बगल महोदयाकडून दिली. ते आता म्हणजे त्या हा सुरू कुठून झाला. संस्था चालक सुद्धा ज्यातले बहुतांश अगदी अगोदर राजकारणी नाही, होते नाही. हेही आपण नाकारू शकत नाही. आणि मान्यता देणारं सरकार सुद्धा यांना पण भविष्यात पुढे जाऊन हे प्रमाण व्यस्त होईल हा प्रश्न होईल असं दिसत होतं. तरी सुद्धा ते बदललं गेलं. कशासाठी गेलं? राजकारण त्याच्यामध्ये हो का? भगवानराव, आपल्याला याचं उत्तर द्यावं लागेल. ते उत्तर देत नाही. ओझरचा उल्लेख हेरंब कुलकर्णी केला की सरकारी अधिकारी आणि कोणी लाखो रुपये घेतले आणि जागा देत राहिले. पण त्यांना पण हे माहिती होतं पुढे. याचं उत्तर कोणीतरी द्यायला पाहिजे. आघाडी सरकारमध्ये हा पॉईंटला पडला. मागेल त्याला, मागेल तिथे, मागेल तसली शाळा देण्याची. शाळा देण्याचं मूळ सूत्र असं होतं की किती लोकसंख्येला एक शाळा, 2 शाळांमध्ये अंतर किती, आणि पहिल्या शाळेचा न हरकत दाखला घेतल्याशिवाय नवीन शाळेला मान्यता द्यायची नाही. परंतु राजकीय हेतू साध्य करण्याकरता, आपले कार्यकर्ते सांभाळण्याकरता त्यांनी वारेमाप शाळा दिल्या आणि त्या शाळा दिल्या. त्याचा परिणाम अनुदानित शाळेवर झालाच झाला आणि शाळेच्या गुणवत्ता ढसळण्यात झाला. आणि हे 20 ह्या आत्ता जे शिक्षक जे काल ज्यांनी मार खाल्ला, जे रक्तबंबाळ झाली, आज उपचार घेत आहेत, त्यांची वय 40-50 शिक्षक आहेत सगळे. त्यांना गेली 15-20 वर्ष ते 5 पैसे न घेता राबतायत आणि त्याची ना खंत ना कोणाला काय. मग आमचा मुद्दा असा आहे, आता विक्रम काळे राजकीय भाषेत बोलतायत, शासनानं काढलेल्या GR वरच आक्षेप घेत आहेत. ते 143 कोटी ते कुठून देणार आहेत त्यात तपशील त्या GR मध्ये असेल असं नाही. ते करतील. एकदा तरतूद GR काढला म्हणजे ते करणार. शासन नावाच्या यंत्रणेवर इतका बेसुमार अविश्वास व्यक्त करता येणार. ते करतील. फक्त देत आहेत. प्रश्न असा त्या जाचं गाठी शिथिल करणं हा विषय, त्या जाचं गाठी शिथिल करणं हा तुमच्या माझ्या सर्वांचा, मी विक्रमरावचा, माझा सगळ्यांचा चिंतनाचा विषय आहे आणि सरकारशी वाटाघाटीचा विषय आहे. आणि तो वाटाघाटीहून विषय सुटू शकतो, परंतु त्याला विकृत रूप दिलं गेलं. आणि मी या संबंधात अशी विनंती करेन की शासनानं सुद्धा काल पोलिसांनी जी अतितायी कारवाई केली त्याची वन मॅन कमिशन नेमून चौकशी व्हायला पाहिजे. कारण गांधीमध्ये त्याने गांधींनी आणून दिलेल्या मार्ग तत्वाने काढलेल्या आंदोलन चिरडण्याचं कामही होता. ती समिती बोलते शासनाने नेमली, ते चौकशी पण सुरू आहे. श्रीकांत उंबरेकर, आपलं याच्यावर काय म्हणणं आहे? तुम्ही विचारलेल्या मुद्द्यांवर दोघाही पक्षाच्या आमदारांनी उत्तरं दिलेली आहेत. विश्लेषण कसं करायचं? नाही, माझा सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की काय म्हणून विनाअनुदानित शिक्षकांना पैसे शासनाने द्यायचे. शासनाची जी शाळा आहे त्याच्यामधले जागा रिकाम्या आहेत. मी फक्त महाराष्ट्रापुरतं सांगत नाही. गीता गांधी म्हणून लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजच्या एज्युकेशन इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक आहेत. त्यांनी 26 ऑगस्टला टाइम्स ऑफ इंडिया लेख लिहिला. सिकंदराव, आपल्याला जवळपास हे सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळे एकत्र मिळून जवळपास 30,000 संख्या होते. 15-20 वर्षांपासून ते आशा लावून बसलेत. बरं, प्रत्येक सरकारने वारंवार त्यांना आश्वासन दिलेलं आहे, कोर्टापर्यंत प्रकरण गेलेलं आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करावा लागणारच त्यांच्याबद्दल. एवढ्यासाठी खोडतो की ते काम करतायत. तिथे मुलं कमी जास्त असणं सरकारी धोरणाचा परिणाम आहे. त्या शिक्षकाचा दोष नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे शिक्षकाला पगार हा मिळालाच पाहिजे ना. नाही, मग फक्त शिक्षकांचे पगार करणं, शिक्षकांचे पगार हे एक्सटेंडेड लॉजिक आहे. हे लॉजिक नंतर वापरा. आजपर्यंत 90 ते 92% संबंध फक्त शिक्षकांच्या पगारावरती खर्च येते. आणि आतापर्यंत कधी असं शिक्षकांनी आंदोलन केलेलं नाहीये की या ठिकाणची ग्रंथालय खराब आहे, या ठिकाणचं प्रयोगशाळा जी आहे ती वाईट परिस्थितीमध्ये आहे. फक्त पगारासाठी आंदोलन करतात. म्हणजे सगळ्या शिक्षक संघटना पगारखोर झालेल्या आहेत. त्यांना शिक्षणाशी काही देणं घेणं नाही. 21 जून 2012 ज्या दिवशी शाळा आहे आणि अतिरिक्त शिक्षक आहेत, अजित पवारांच्या पुढे देशाच्या पातळीवरती 1,000 कोटी म्हणून तिथं उमरीकर साहेब आपल्याला असं म्हणता येणार नाही. उमरीकर साहेब आपल्याला असं म्हणता येणार नाही. आज सुद्धा आमचे शिक्षक अत्यंत चांगलं काम करतायत. हजारो गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं काम होत आहे. आज जिल्हा परिषद शाळांतून होत आहे, पैसा पगार न घेता काम करताय. त्याच्यामुळे शिक्षकांना आपल्याला दोष देऊन त्या ठिकाणी चालणार नाही. परंतु आज नियमाप्रमाणे ज्या शाळा पात्र ठरलेल्या आहेत, नियमाप्रमाणे ज्या शाळा अनुदानास पात्र घोषित केलेल्या आहेत, त्याला शासनानं ताबडतोब अनुदान द्यावं. आणि काल ज्या पद्धतीनं लाठी हल्ला या शिक्षकावर झालेला आहे, जर त्यांना शिक्षक, आज आमच्या शिक्षकांची डोकी फुटलेली आहेत, तर जर मग पोलिसांची डोकी फुटले म्हणून शिक्षकावर 307 कलम लावलं जात आहे, तर मग पोलिसावर कोणतं कलम लावायचं?
पोलिसाला वेगळा न्याय आणि शिक्षकांना वेगळा नाही ठीक. का सरकार या ठीक, ठिकाणी ठीक. देत आहे? आपल्याकडे- म्हणून आपल्याकडे- अशा आपल्याकडे- सरकारचा जाहीर या- निषेध एक व्यक्त मुद्दा आहे. करण्यासाठी उद्या आम्ही पूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक बंद आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे. उद्या बंद पुकारण्यात राज्यातल्या आलेलं आहे. सर्व भगवानराव बोलायला शाळा, निमित्ताने एका मुद्द्यावर शाळा, असेल तो- महाविद्यालय अगदी थोडक्यात बंद भगवानराव. ठेवावे आणि या एका- सरकारचा हा. निषेध करावा. 2012 साली आघाडी सरकारनं एक कायदा केला तो स्वयंअर्थायी शाळा देण्याचा. त्या कायद्यानंतर या सरकारला शाळा देणं बंधनकारक आहे, परंतु याही सरकारनं आता त्या शाळा देण्याचं बंद केलं पाहिजे आणि बृहत आराखडा पहिल्यांदा तयार केला पाहिजे. ठीक. दोन शाळांमध्ये अंतर किती, लोकसंख्येला आहे किती, कोणत्या प्रकारची शाळा द्यायची आणि त्याला सगळ्यांची सर्वसामान्यांची आणि त्या संस्थांची परवानगी घेऊन नवीन शाळेला मान्यता दिली बरोबर. पाहिजे. नाहीतर सगळ्या जुन्या शाळा बंद पडतील. सगळ्यात शेवटी एकदा हेरंब कुलकर्णींकडे जाऊ. हेरंब कुलकर्णी सर, सगळ्यांचं तुम्ही ऐकलं, काय आता म्हणायचं म्हणजे याच्यामध्ये चूक कोणाची? हा जर प्रश्न सोडवायचा असेल, हे तात्पुरते जे उपाय आता लगेच करायचे सांगतायत ते बायोमेट्रिक सिस्टीम असेल किंवा बृहत आराखडा असेल ते लगेच बघायला पाहिजे की परत मुळाशी जायला पाहिजे? नेमकं चुकलं कोण? समोर भविष्य दिसत असताना सुद्धा परवानगी घेणारे, नंतर कायम हा शब्द प्रतिज्ञापत्र मागे घेणारे संस्था चालक, का तेही भविष्य दिसत असून सुद्धा खिरापती वाटत सुटणारे परवानग्याचं सरकार? नेमकं चूक कोणाची हे शोधल्यावरच उत्तर सुटेल का आता तात्पुरत्या उपायांनी याचं लगेच उत्तर मिळेल आणि परत असं दगडफेक किंवा हल्लागोल्ला करायची वेळ येणार नाही? हेरंब कुलकर्णी. नक्कीच. मला असं वाटतं की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन्ही मुद्दे मी थोडक्यात मांडतो. हा, अगदी थोडक्यात, आपल्याकडे वेळ कमी लग्नाच्या मंडपात पंगत बसल्यानंतर अगदी थोडक्यात शेवटच्या ओळीतल्या शेवटच्या माणसाला जेवायला मिळालं, त्याच्या ताटात वाढलं गेलं की मग सगळेजण पुंडलिक वरदेव म्हणतात. आजच झालंय की सगळ्या शाळा कॉलेजमध्ये एक अनुदान 55,000 रुपये घेणारा पगार शिक्षक आणि पगार न घेणारे शिक्षक अशा तुकड्या एकत्र झाल्यात. तर मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये शासनाने इच्छाशक्ती दाखवून 7वा वेतन आयोग लागू करण्या अगोदर या विनाअनुदानित शाळांचे सर्व प्रश्न सोडवून त्यांना हे दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आज 60% 40% मिळणाऱ्यांना पुन्हा 20%च्या रांगेत त्यांनी उभं केलंय, तर ते ह्या सगळ्या जाचं काठी काढून ते केलं पाहिजे. आणि श्रीकांत उमरेकर जे म्हणतायत तर त्या ठिकाणी मला समारोप करावा असं वाटतं माझ्या बोलण्याचा, की एकदा विनाअनुदानितचा प्रश्न मिटल्यानंतर आपण खुल्या व्यवस्थेच्या अंगानं शिक्षणाचा विचार करायला पाहिजे. की आज आपण असं केलंय की हे लायसन परमिट राज हे शासनाच्या आणि संस्था चालकांच्या हातात दिलंय. तर माझी अशी सूचना राहील की शासन एका मुलावर जितका खर्च करतं तितका अनुदान जर आपण विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिलं तर विद्यार्थी पालक कुपन किंवा व्हाउचर स्वरूपात दिलं तर त्याच्यामधून ते शाळांना ते जमा करतील आणि त्याच्यातून शाळांना अनुदान मिळेल. आज शासनाच्या मेहरबानीवर किंवा संस्था चालकांच्या मेहरबानीवर शिक्षकाची जी नोकरी अवलंबून आहे ती पालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या याच्यावर जर ठेवली तर उमरीकर जे म्हणतात तर त्याला खऱ्या अर्थाने उत्तर मिळेल. तेव्हा राजकीय इच्छाशक्ती हा खरा मुद्दा आहे. आज मला एकच फक्त शेवटी म्हणतो की जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला केंद्राचा, तेव्हा अर्थमंत्र्यांना कुणीही विचारलेलं नसताना ते असं म्हणाले की 1800 कोटी रुपये महाराष्ट्राच्या 7व्या वेतन आयोगाला लागणारे ते आम्ही लगेच देऊन टाकायला तयार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा खर्च 99 लाख रुपये होतो, परंतु या ठिकाणी जेव्हा तरतूद करायची वेळ आली विधानसभा शक्यता तर राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. बरोबर. ती इच्छाशक्ती सर्व पक्षीयांनी मागे जर उभी केली कुलकर्णी म्हणाले हा निव्वळ राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. ती राजकीय इच्छाशक्ती दाखवणार का हा खरा प्रश्न आहे. आणि राजकीय इच्छाशक्तीमध्ये अगोदर काही गफलती झाल्यात का आणि म्हणून ही वेळ आली का याच्यावर सुद्धा चर्चा व्हायची गरज आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की जो हा तात्पुरते उपाय असतील, खूप उशिरानंतर ज्याचा आपल्याला रिझल्ट मिळणार असे काही उपाय असतील, हे सगळे वापरण्याची गरज आहे. पण अपेक्षा प्रत्येकाची इतकीच आहे की हा प्रश्न सोडवताना पुन्हा एकदा शिक्षक ज्यांच्या हातामध्ये पुढच्या आपल्या भावी अनेक पिढ्यांचं दोर असते, भावी पिढ्यांचं भविष्य त्यांच्या हाती असतं, त्या शिक्षकांना अशा प्रकारे मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज नसावी. त्यांची गरज इथं शाळांमध्येच आहे, त्या फळ्यांपाशीच आहे. त्यांच्या आता चुकूनही दगड वगैरे येऊ नयेत, कायम खडू आणि पेटीस त्यांच्या हातामध्ये असावी आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये असलाच तर लॅपटॉप असावा. त्याच्यामुळं अशा शिक्षकांवर पुन्हा अशी वेळ येऊ नये आणि लवकरात लवकर हे प्रश्न सुटवावेत असेच आपण अपेक्षा करूयात. सगळे आपले जे मान्यवर गेस्ट आहेत त्याच्यामध्ये विश्लेषणासाठी सहभागी झाले त्यांचेही आभार मानतो आणि चर्चेमध्ये इथंच थांबूयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.